अक्कलकोट येथे हॉटेल लॉज मालकाकडून महिला कर्मचाऱ्यावर सलग 2 ते 3 वर्षे अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या प्रकरणात आरोपीने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप पीडित महिलेकडून करण्यात आला आहे। या घटनेच्या निषेधार्थ लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले। आरोपीला तात्काळ अटक करून भारतीय दंडविधान कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसेच स्थानिक पोलिसांनी फिर्यादीनुसार कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे। स्थानिक पोलिसांकडून योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप करत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही लहुजी शक्ती सेनेच्या वतीने देण्यात आला आहे। माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर येथे अक्कलकोट येथील जो विषय झाला आहे त्या विषय अनुसरून आज आम्ही लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शहर जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्वजण आज अधीक्षक साहेबाला अर्ज द्यायला निवेदन देण्यासाठी आलो होतो। सोनाली क्षीरसागर राहणार अक्कलकोट या महिलेवर गेल्या 2-3 वर्षापासून जो कुलकर्णी नावाचा इसम आहे तो गेल्या अनेक वर्षापासून तिच्यावर बळजबरी करून तिची इच्छा नसताना तिच्यावर बळजबरी करून तिच्या शारीरिक शोषण करत आहे। पण गेले आपल्या सोनाली ताई तिथं गेले असताना त्या इस्मानं पोलीस स्टेशनला मॅनेज करून आता पोलीस स्टेशनवर जर डोक्याला लागलं तर डोक्याचा इलाज होतो, पायाला लागलं तर पायाला इलाज होतो, पण डोक्याला लागलं पोटाचा इलाज आतापर्यंत असं कधीच झालं नाही। कारण डॉक्टर आज जिथं जखम झाली तिथंच तो इलाज करतो, परंतु पोलीस स्टेशन मध्ये ज्या महिलेवर बलात्कार झाला आहे त्या मुलीवर शोषण केलेलं आहे। गेल्या 2-3 वर्षापासून त्यानं त्या मुलीवर ती मुलगी तिथं कामाला असून गेल्या 2 ते 3 वर्षापासून तो त्या मुलीवर अत्याचार करत आहे। परंतु तिनं संसार तुटल किंवा तू जर कुणाला सांगितलं तर तुला जीवे मारेल अशी धमकी दिल्यामुळं तिनं आतापर्यंत 2 ते 3 वर्ष आतापर्यंत कधीच या गोष्टीचा खुलासा कुणाला केला नाही। परंतु आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला माहीत झाल्यानंतर तिथं गेल्यानंतर आज त्या महिलेनं पोलीस स्टेशनला धाव घेतली होती आणि धाव घेतल्यानंतर त्या पोलिसांना सांगितलं की बाबा 2-3 वर्ष झालं, गेल्या अनेक वर्षापासून असं माझ्यावर अन्याय अत्याचार होत आहे। परंतु तिथल्या जो देडे हवालदार पोलीस आहे आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी यांची जे म्हणजे जे त्यांच्यावर जो अन्याय झाला त्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई न करता नोंद न घेता त्यांच्यावर फक्त 354 असे त्यांच्यावर आरोपीवर गुन्हा दाखल केला आणि त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। खरं तर 2-3 वर्षापासून त्यानं वारंवार या महिलेवर अनेक प्रकारे प्रसंग करून शारीरिक शोषण केलेलं आहे। त्यावर 376 दाखल करावं यासाठी तिथं महिला गेली होती, परंतु त्याच्यावर 354 हा असे अधिकारी जर या पोलीस अधिकारी असे असतील तर न्याय मागायचा कोणाला याचा प्रश्न निर्माण होतो। आज शाहू फुले आंबेडकरांचं राज्य महाराष्ट्र म्हणलं जात आहे, परंतु आज दलितावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहे, याला कुठेतरी वाचा फुटावी आणि यावर जोपर्यंत असे कर्मचारी आहेत तोपर्यंत अन्याय होतच राहील आणि आरोपी अनेक आज या सोनालीवर अन्याय झाला, उद्या कुठल्याही महिलेवर अन्याय होईल असं जर पोलीस प्रशासन पाठी घालत असेल आणि पोलीस बघून आंधळ होत असेल, ऐकून बहिरं होत असेल तर या बहिरा पोलीस अधिकाऱ्यांचं आम्ही कानही उघडू आणि डोळे उघडू। आम्ही आज आमच्या पद्धतीनं आज आम्ही निवेदन जे महिला आहे त्या महिलेसोबत आम्ही जाऊन निवेदन दिलेलं आहे आणि जर या अर्जावर निवेदनावर जर जे झाले हकीकत झाली त्या पद्धतीने जर गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल। मी अवधूत बंडू कुलकर्णी यांच्या लॉजवरती कामाला होते, पण 3 वर्ष झालं माझा गैरफायदा घेऊन आणि अन्याय अत्याचार केलेला आहे। पण मी अक्कलकोट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगितले तरी माझा जे माझ्यावर अन्याय झाला ना तिने ते गुन्हा दाखलच करून घेतलेला नाही आणि मला न्याय मिळाला पाहिजे। 3 दिवस झालं अक्कलकोट पोलीस स्टेशनला जाते, 4थ्या दिवशी माझे लिहून घेतले पण ते पण चुकीचं घेतले, जे सांगते ते घेतले नाहीये।
दुसरंच घेतले लिहून, पण मला त्यातलं काही पण कळालं नसल्यामुळे म्हणून मी सोलापूरच्या लहुजी शक्ती सेनेकडे आलेले आहे. मला न्याय पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे. किती दिवसापासून तुमच्यावर अन्याय अत्याचार? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले अन्याय अत्याचार होते माझ्यावर. इतक्या दिवस तुम्ही का गप्प बसले? मी धमकी दिलेली आहे की तुला मी जीव मारीन आणि तू कुठे पण जा, तिथे येऊन तुला जीव मारीन, असं धमकी दिल्यामुळे मी गप्प राहिले, शांत बसले. मला 2 मुलं असल्यामुळे मी काही बोलू शकले नाहीये. पण अक्कलकोटचे पोलीस पण काही मनावर घेतले नाहीये, तर मला हाकलून देण्याचा प्रयत्न केलाय जरबारीनं. मेसेज एवढे घाणारडे करताय तरी पण त्यांनी काही ते बघत नाहीये, तर तुला कुठं जायचंय तिथं जा म्हणून मला हाकलूनच दिलेले आहे. तर मला न्याय मिळायला पाहिजे. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.